व्हायरल व्हिडिओवरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ, आठवडाभरामध्ये मंत्रिपद जाण्याची शक्यता, झिरवाळांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याची भावना. खरातच्या नाशिकमधील ओकस कार्यालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी एसआयटीची धडक, तर फॉरेन्सिक टीमसह एसआयटी पथकाची झाडाझडती. आज कोणते धागेदोरे हाती लागणार हे पाहणं महत्त्वाचं. बोंधू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीमध्ये उलट्या बोंबा, महिलांसोबतचं कृत्य विधीचा भाग, कुणावरही जबरदस्ती केली नाही, खरातचा संतापजनक दावा. बोंधू अशोक खरात आता ईडीसह कस्टमच्याही रडारवर. कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्र ईडीकडे पाठवण्याची तयारी. 21 विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार. बोंधू खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह. नाशिक पोलिसांनी कोठडीत असताना केली होती टेस्ट. अधिवेशनातही करण्यात आली होती खरातच्या HIV टेस्टची मागणी. बोंधू अशोक खरातच्या कार्यालयातून धक्कादायक साहित्य जप्त. तंत्रमंत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, हस्तगत प्लास्टिकचा 20 फुटी सापही जप्त. अत्तराच्या बाटल्या, गंडेदोरे, महिलांचे केसही केले जप्त. खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल. नाशिकमध्ये 6 जणांसह व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा, तर कोपरगावात 2 जणांना अटक. महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार. वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा. मी महादेव, तू पार्वती असल्याचं सांगत केले अत्याचार. अमेरिकेकडून युद्धाला आणखी 10 दिवसांचा विराम. इराणचे ऊर्जा प्रकल्प नष्ट करणं अमेरिकेनं आणखी पुढे ढकललं. इराणसोबत चांगली चर्चा सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या तयारीचा घेणारा आढावा. जगवसंत जहाज कांडला बंदरात पोहोचलं. जहाजामध्ये 47,600 टन LPG. गुजरातमधील कांडला बंदरामध्ये जहाज दाखल. देशामध्ये सध्या 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा. देशात इंधन टंचाई नसून LPGचा पुरवठा देखील सुरळीत, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. इंधन तुटवड्याचा परिणाम कोल्हापुरात 20 तर संभाजीनगर शहरातील 10 पेट्रोल पंप बंद. इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं पंप बंद करण्याची वेळ. नायरा कंपनीकडून पेट्रोल दरामध्ये प्रति लिटर 5 रुपयांची वाढ, तर डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. देशभरातील सुमारे 7,000 पेट्रोल पंपांवर सुधारित दर लागू. 1 एप्रिलपासून वीज होणार स्वस्त. राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा. महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा कंपनीच्या विनंतीनंतर दरात कपात. 2024-25 मध्ये एकट्या भाजपला 6,074 कोटी रुपयांची देणगी. मागील वर्षांच्या तुलनेमध्ये 171% वाढ, तर काँग्रेसला 517 कोटींची देणगी. इलेक्ट्रल बॉन्ड बंद झाल्यानंतरही देणग्यांमध्ये घट नाही. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली. सत्ताधारी आघाडीच्या 17 संचालकांचा एकसंघ राहण्याचा निर्णय. गोकुळमध्ये पक्षीय राजकारण न आणण्यासाठी संचालकांकडूनच प्रयत्न सुरू. कोस्टल रोडवरील जय हो गाण्याची धून रात्रीच्या वेळी बंद ठेवण्याचा निर्णय. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाचा निर्णय. निर्दयी बापाकडून पोटच्या मुलींना अमानुष मारहाण. चोरीच्या संशयातून बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं. पाण्यासाठी तडफडत एका मुलीचा मृत्यू. आरोपी बापाला पोलिसांनी केली अटक.